कारण नागपूरमध्ये विविध मागण्यांसाठी NSUI आंदोलन करताय। बेरोजगारी, कॅम्पसवरती सुविधा नसणं, अवाजवी फीची वाढ, विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न यांच्याकडे होत असलेलं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टींवरती तात्काळ निर्णय घ्यावा अशी या सगळ्या आंदोलकांची मागणी आहे। ही सध्याची दृश्य आपण बघतोय। गेल्या काही वेळापासून या ठिकाणी काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। या सगळ्या आंदोलकांना थोपवून धरण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात होता, मात्र बॅरिकेटिंग ओलांडून आता काही आंदोलक पलीकडे जाताना दिसतायत। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याला माहिती देतील। तुषार, आपण बघतोय आता काही आंदोलक हे बॅरिकेटिंग ओलांडून पलीकडे गेलेले दिसतायत। काय मागणी आंदोलकांची? तुमच्या सोबत काही जण आहेत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ शकता। निश्चित सध्या या मोर्चातलं काय दृश्य आहे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो। ज्या प्रकारे हे संपूर्ण मोर्चेकरी NSUIचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपण बघू शकतो की बॅरिकेटिंग केलेलं आहे। इंदोरा चौकात हा मोर्चा निघालेला होता आणि या NSUIच्या कार्यकर्त्यांची जी मागणी होती की देशात राज्यात बेरोजगारी आहे, त्याला घेऊन जिथे जिथे भाजपचं सरकार आहे ते गंभीर नाही, राज्य सरकार देखील गंभीर नसल्याचा त्यांचा आरोप आहे। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने NSUIचे कार्यकर्ते बॅरिकेटिंग ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर इंदोरा चौकात हा मोर्चा निघाला आणि LIC चौकामध्ये जसाही मोर्चा आला तेव्हा पोलिसांनी यांना इथं थांबवण्यात आलं आणि नंतर जसंही पोलिसांनी थांबवलं तेव्हा हे सगळे NSUIचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही कार्यकर्ते पण त्यांना विचार त्यांच्या काय मागण्या आहे, कोणत्या मागण्यांना देऊन तुम्ही हा मोर्चा काढला? नोकरी द्या नाही तर बघता हे फक्त सरकार आश्वासन देऊ शकते, कुठलीही मागणी पूर्ण करू शकत नाही। आम्हाला इथे आतंकवादीसारखी वागणूक देत आहे असं यांचं सरकार। हे काय मागणी आहे? आज महाराष्ट्र राज्य NSUIच्या वतीने आज आमची प्रमुख मागणी आहे की जे हे राज्य सरकारने आपल्या यामध्ये जे 25 लाख रोजगारचा वादा केला होता ते त्यांना पूर्ण नाही केला आहे आणि ते भत्ता देणार होते बेरोजगारांना 10,000, ते पण त्यांनी नाही दिला। म्हणजे प्रमुख मागणी आहे रोजगार द्या, भत्ता द्या, नाहीतर राजीनामा द्या। निश्चितच आपण या बाजूला जर बघितलं तर अजूनही NSUIचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। ते बॅरिकेडिंग ओलांडून पलीकडच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करतात। पलीकडच्या बाजूला विधिमंडळ परिसर आहे आणि हे सर्व कार्यकर्ते विधिमंडळ परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना इथे अडवलेलं आहे। जर का तुम्ही बघितलं तर मागच्या 1 तासापासून अशाच प्रकारे पोलिसांनी हे NSUIचे जे कार्यकर्ते यांच्यामध्ये ही चकमक अशा प्रकारे पाहायला मिळत आहे। मात्र पोलीस संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे। खरं तर ज्या ठिकाणी LIC चौकामध्ये हा मोर्चा, या मोर्चाला आता पूर्णतः चारी बाजूने कशा प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटिंग लावून सुरक्षित अंतरावर इथे मोर्चेकऱ्यांना ठेवण्यात आल्याचं दिसून येते। मात्र ज्या प्रकारे हे मोर्चेकरी आक्रमक झालेले आहे, ज्या पण NSUIच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेटिंग ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलीस पाठीमागच्या बाजूने ढकलण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र जर का त्यांनी बॅरिकेटिंग ओलांडलं तर मग त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। मागच्या साधारण अर्धा तासापासून अशा प्रकारचं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळत आहे की पोलीस आणि NSUIचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठा आक्रमक अशा प्रकारची चकमक म्हणावं लागेल किंवा एक प्रकारे धक्काबुक्की म्हणावं लागेल ते आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर वेगवेगळे विषय आहेत। यांची जी प्रमुख मागणी आहे की बेरोजगारांना रोजगार नाही, ज्या प्रकारे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पूर्ण केलेली नाही। सोबतच ज्या वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठामध्ये ज्या निवडणुका होतात त्यावर पूर्णतः बंदी आणलेली आहे, तो देखील एक मुद्दा आपण बघू शकतो की कशा प्रकारे बघा NSUIच्या कार्यकर्त्यांना NSUIचे कार्यकर्ते एका बाजूने ढकलत आहेत तर दुसऱ्या बाजूने पोलीस त्यांना बॅरिकेडिंग ओलांडून न देण्याचा प्रयत्न करत आहे। दोन्ही बाजूने पूर्णतः ताकद लावली जात आहे, मात्र पोलीस पूर्णतः तयारीमध्ये आहे कारण की पोलिसांना या गोष्टीची कल्पना होती। त्या अनुषंगाने मग पूर्णतः ही NSUIचे हे कार्यकर्ते बॅरिकेटिंग ओलांडणार नाही यांची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। जर का तुम्ही बघितलं तर एक प्रकारे फुटबॉल जसा फेकला जातो या बाजूने त्या बाजून तशा प्रकारचे कार्यकर्त्यांची दृश्यांमध्ये आपल्याला स्थिती झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र निश्चितच जर तुम्ही बघितलं तर पाठीमागच्या बाजूला देखील मोठ्या संख्येने NSUIचे कार्यकर्ते आहेत। इंदोरा चौकातनं जेव्हा 11 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली होती तेव्हा सुरुवातीला अत्यंत शांततेमध्ये NSUIच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चाला सुरुवात केली होती आणि आपल्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन घोषणाबाजी करत ते नागपूरच्या LIC चौकामध्ये पोहोचले। मात्र जसंही पोलिसांनी LIC चौकामध्ये या कार्यकर्त्यांना इथे अडवलं त्यानंतर मात्र हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। काही कार्यकर्ते आपण त्यांना विचारूया, पोलिसांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे आणि या मोर्चाला घेऊन वेगवेगळ्या मागण्या कोणत्या आहेत?
पोलिसाचं सरळ सरळ हुकुमशाही चालू आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेचा आवाज दाबून जनतेवर अन्याय करण्याचा प्रण केलेला आहे आणि हा सत्ताधाऱ्यांचा प्रण मोडीत काढण्यासाठी आज NSUI काय मागणी आहे? महाराष्ट्रात हुकुमशाही चाललेली आहे. सरळ सरळ यांना कुठल्याही पद्धतीने काम करता येत नाही. शेतकऱ्यांचे मुलं अडचणीत आहेत, तरुण अडचणीत आहेत, विद्यार्थी अडचणीत आहेत. प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे, त्यामुळे लाखो फी या लोकांकडून घेत आहेत. फी नाही भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देत नाहीत, फेलोशिप वेळेवर मिळत नाही. सारखा सामाजिक न्यायाचा प्रश्न यांना सोडवता आलेला आहे. दलितांवर अन्याय होत आहेत, म्हणून आम्हाला आता नोकरी द्या, नाहीतर भत्ता द्या, अन्यथा राजीनामा द्या, ही NSUIची मागणी आहे. पलीकडे जाण्याचा काय प्रयत्न करताय? पलीकडे कशाला जायचं तुम्हाला? कारण आमची कुठल्याही प्रकारची भावना हे मुख्यमंत्री जाणून घेऊ इच्छित नाही आहेत. कारण हुकुमशहाचं सरकार केंद्रामध्ये पण बसलेलं आहे आणि राज्यामध्ये पण बसलेलं आहे. म्हणून हा तरुणांचा जे झेन झी म्हणून आपण बघतो की नेपाळमध्ये काय झालं, ब्राझीलमध्ये काय झालं, श्रीलंकेमध्ये काय झालं, आत्ताची परिस्थिती जर तुम्ही बघितली, जर मीडिया दाखवत नाही आहे, पण भारतात इतक्या खतरनाक परिस्थिती आहे. पुढच्या काही काळामध्ये नेत्यांना रस्त्यावर फिरणं देखील मुश्किल आहे, झेंझी करणार आहे. तुमचं एक सिस्टम नंतर मुख्यमंत्र्यांना जायला तयार आहे की तुमची काय मागणी आहे? आमची हीच मागणी आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीस सरकारने की तर विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या मागण्यांसाठी NSUI कडून हे आंदोलन सध्या केलं जाताना आपण बघतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.